तर लाडक्या बहिणीला आता 21 रुपये मिळणार नाही अशा वरिष्ठ अधिकाऱ्याची घोषणा. तर लाडक्या बहिणीनं बघा आपल्यापाशी एक न्यूज आलेली आहे. बोज वाढत असल्याची योजनातील निधीमध्ये वाढ केली जाऊ नये असे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हणाले आहे. त्यामुळे सध्या दिली जाणारी मासिक 1,500 रुपये रक्कम कायम ठेवावी अशी सूचना अधिकाऱ्यांनी केल्याने समजते. ही सूचना नव्या सरकारने मान्य केल्याने योजनातील रक्कम वाढवण्याची निवडणुकीपूर्वी आश्वासनावर पाणी फिरण्याची शक्यता आहे. तर लाडक्या बहिणींनो, योजनेत लाभार्थी जुलै ते नोव्हेंबर असे 5 महिन्याचे 7,500 रुपये देण्यात आले आहेत. तर वाढावी निधीच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले होते. मात्र आता ते मुख्यमंत्री नाहीत. याशिवाय निवडणुकीत झाले असून 5 वर्षे तरी नव्या रेव्हेन्यूची घोषणा करण्याची नव्या सरकारला गरज नाही. तर शिंदे सरकारमध्ये योजनावर सगळेच खर्च झाल्याने आता अर्थ मंत्रालयात हात आघाडीत घ्यावे लागणार आहे. यावेळी अर्थ मंत्रालय जबाबदारी अजित पवार यांच्याकडे राहणार असल्याचे जवळपास निश्चित असून त्यांना आर्थिक योजनांवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. त्यामुळे स्वतः पवारांनीही वाढावी निधीच्या आश्वासनात फारच विचार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डिसेंबरमधील पैशाची प्रतीक्षा असून वाढावी निधीसह दरम्यान 2100 रुपये मिळतील अशी लाभार्थ्याची अपेक्षा आहे. निधी वाढेल नाही तर ती मदतीच्या फसवणूक ठरेल असा मुद्दा उपस्थित होत आहे. मात्र लोकांना 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, ते पूर्ण झाले का नाही ना. तरीही लोकांनी भाजपलाच मत दिले. त्यामुळे योजनेतील निधी वाढला नाही म्हणून कोणी नाराज होणार नाही असे दावा महायुतीच्या एक ज्येष्ठ नागरिकाने केले. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता जे आपल्याला दर महिन्याला 1500 रुपये मिळणार होते लाडक्या बहिणीला, त्यांना आता 2100 रुपये मिळणार होते अशी घोषणा एकनाथ शिंदेने केली होती. मात्र आता वरिष्ठ अधिकाऱ्याचे असे मत आहे की ते आता 1500 रुपये मिळणार, 2100 रुपये नाही मिळणार. ठीक आहे. तर लाडक्या बहिणींनो, अशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.